हॅलो स्टुडंट, मागच्या वेळेला आपण सायक्लिक कॉर्डिलेटरचा थेरम बघितलेला आहे, बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत द कॉन्व्हर्स ऑफ द सायक्लिक कॉर्डिलेटर. आता हे थेरम कोणतं आहे ते बघूया. अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ द कॉर्डिलेटर of quadrilateral is supplementary then the quadrilateral is cyclic. आपल्याला हे थेरम बघायचं आहे. आता हे थेरम करताना आपण बघणार आहोत. समजा सपोज आपण डायग्राम काढूया. सपोज दिस आर द क्वाड्रिलेटर. बरोबर आहे. मग आता हा त्यांनी काय सांगितलं, द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ द क्वाड्रिलेटर आर द सप्लिमेंटरी, देन द क्वाड्रिलेटर इज अ सायक्लिक. आपल्याला हे प्रूव्ह करायचं. हे क्वाड्रिलेटर आहे. मग आपण पहिल्यांदा गिव्हन लिहूया. इन क्वाड्रिलेटर ABCD काय, अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स. बरोबर आहे. मग पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आपण जर म्हटलं तर म्हटलं DAB प्लस त्याचा ऑपोजिट अँगल काय DCB किंवा BCD इज सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी याचा अर्थ काय, 180 डिग्री. हे आपलं गिव्हन झालं. मग प्रूफ काय करायचं आपल्याला, प्रूव्ह करायचं आहे द क्वाड्रिलेटर इज अ सायक्लिक. मग क्वाड्रिलेटर ABCD इज सायक्लिक. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण प्रूफ लिहिणार आहोत. आता हे जे प्रूफ आहे हे इनडायरेक्ट प्रूफ आहे. बरोबर आहे. आता हे इनडायरेक्ट प्रूफ मध्ये समजा आपण डायग्राम्स काढूया. आता आपण एक कन्सिडर करणार आहोत की ओनली द 3 पॉइंट्स इज अ लाय ऑन द सर्कल, द 4th पॉइंट इज अ नॉट लाय ऑन द सर्कल. कारण आपलं सायक्लिक याचा अर्थ काय आहे की 4ही पॉइंट्स आहेत, 4ही पॉइंट्स विच इज अ लाय ऑन द सर्कल. पण आता आपण इनडायरेक्ट थेरम मध्ये काय बघणार आहे, ओनली द 3 पॉइंट्स इज लाय ऑन द सर्कल. मग आपण एक डायग्राम्स काढूया पहिले. मग कोणते 3 पॉइंट घ्या आपण पहिलं DAB. हे ओनली 3 पॉइंट्स लाय ऑन द सर्कल. कोणते 3 पॉइंट आपण म्हटले, DAB and C is a lie on the interior, otherwise it is an exterior of the point, means the C does not lie on the circle. बरोबर आहे. असं आपण मानलं म्हणजे देर इज ओनली 1 सर्कल पासिंग थ्रू ओनली द 3 पॉइंट, बट द 3 कोणते पॉइंट आहेत, DAB कॉमन येते, बट द C डज नॉट लाय ऑन द सर्कल. मग तर C असणार कुठे आहे, इट इज ऑन आयदर एक्सटेरियर ऑफ द सर्कल ऑर इंटेरियर. एक्सटेरियर ऑफ सर्कल और इंटेरियर ऑफ सर्कल. मग आता आपण सध्या काय पहिली कंडिशन बघूया.
the C is aligned on the exterior of the circle. आता आपण डायग्राम काढूया. आता 3च पॉइंट आहे त्याच्यात आपण म्हणलेले नॉन कोलिनियर पॉइंट. बरोबर आहे. B A B. मग आता जो C आहे which is on exterior बरोबर आहे. मग हा जो DC आहे which intersect the circle at point E. E आणि आपण काय केलं जॉईन BE. मग आता मी समजा BE जॉईन केलं. बरोबर आहे. बघा BE मी जॉईन केलं. मग आता जॉईन केल्यानंतर नीट जर ऑब्झर्व केला तर BBED हा सायक्लिक क्वाड्रिलेटर झाला. बरोबर आहे. Therefore, quadrilateral BABE is cyclic quadrilateral. आणि मग सायक्लिक क्वाड्रिलेटरच्या थेरमनुसार काय येईल अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे एचा अपोजिट अँगल्स कोणता येईल ई. मग लिहूया अँगल BAB प्लस अँगल DEB इज इक्वल टू 180. सायक्लिक क्वाड्रिलेटर थेरम. बरोबर आहे. पण आपल्या गिव्हन मध्ये काय आहे अँगल DAB प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180. गिव्हन मध्ये आहे आपलं. मग जर दोघांची जर लेफ्ट साईड सारखी असेल तर नॅचरल राईट साईड पण कशी येणार आहे सेम येणार आहे. मीन्स अँगल DAB plus angle DEB is equal to angle DAB plus angle BCD. मग काय होईल DAB ऑटोमॅटिक कॅन्सल झालेले आहेत. मग हे कॅन्सल झाल्यानंतर काय आलं आपलं अँगल DEB इक्वल टू अँगल BCD. म्हणजे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हा अँगल्स आणि हा अँगल कसा आला कॉन्ग्रुएंट आला. पण नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर अँगल DEB हा एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल BEC चा. बरोबर आहे. मीन्स अँगल DEB इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल BEC चा. बरोबर आहे. मग जर एक्सटेरियर अँगल जर असेल तर तुम्हाला माहिती आहे की एक्सटेरियर अँगल हे ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स. बरोबर आहे. एक्सटेरियर अँगलच्या थेरमनुसार म्हणजे काय अँगल DEB इज ग्रेटर दॅन अँगल BCE. मग आता इथे आपल्याला जर बघितलं तर काय दिसतंय दोन्ही जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर इट इज अन कॉन्ट्राडिक्ट. कुठलंच कोणाला मॅच होत नाही. बरोबर आहे. म्हणजे दिस इज अ कॉन्ट्राडिक्ट सेक्शन अँड इज देअर मीन्स द पॉइंट C डज नॉट लाय द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. बरोबर ना. हे दोन्ही सेम असू शकत नाही. इथे आपण इक्वल आहे म्हणतो आणि इथे ग्रेटर आहे म्हणतो. म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे कॉन्ट्राडिक्ट आहे. मीन द C डज नॉट लाय द एक्सटेरियर ऑफ द circle. It is a lie on the interior of the it is a lie on the circle of the it is a lie on the circle not exterior. आपण जर इथे इंटेरियर मध्ये जरी घेतला if we take the C point in the interior on the circles it is also the statement led to be contradict and the C also cannot be lie
interior as well as an exterior of the circle. Therefore, point A, B, C, D, all the 4 points is a lie on the circle. Therefore, it is a lie on the circle. Then quadrilateral ABCD कशी आहे? सायक्लिक quadrilateral आहे. आलं लक्षात? हे quadratic statement आलं आपलं. Means the C does not have exterior as well as the interior. Therefore, it is a lie on the circle आहे. आलं लक्षात हे थेरम तुम्हाला? आता आपण त्याच्या पुढचं थेरम बघणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये दिले ते प्रूव्ह करायला तुम्हाला विचारलेलं आहे, ते मी आता तुम्हाला दाखवते आहे. If the two angles on the given line subtended the equal angle at a two distinct points, which lie on same side of the line, then 4 points are concyclic. पुन्हा एकदा थेरम मी रीड करते. If the two angles of the given line subtended the equal angles at a two distinct point, which lie on same side of the line, then the 4 points are the concyclics. मग आपण लाईन काढूया. Suppose this line is there, AD is a line. The two angles is there, then the 2 point is there, the point B and the point C. Make form an angle. बरोबर आहे. मग आपण आता थेरम घेऊया. Given. If the two angles of the given line suspended the equal angles, बरोबर आहे. Means the point B and C are on same side of line AD. बरोबर आहे. and these angles are equal angle म्हटलेलं आहे. मग कोणते अँगल्स इक्वल आहे? अँगल ABD इक्वल अँगल ACD. बरोबर आहे. इक्वल याचा अर्थ ते कॉन्ग्रुएंट असणार आहे. बरोबर आहे. आता तू प्रूव्ह काय करायचं आहे? दिस पॉइंट 4 पॉइंट्स आर कॉन्साइक्लिक्स. means point A, B, C, D are concyclic. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपण प्रूफ करूया. आता तुम्हाला माहिती आहे की ओनली वन सर्कल कॅन बी पास थ्रू द 3 कोलिनियर पॉइंट्स. बरोबर आहे. मग सर्कल पास only one the circle can be passed the 3 collinear point, that is A, B, D. आपण असं मानलं. सपोज हे पण मगाचा थेरम सारखंच आहे, इनडायरेक्ट थेरम नुसार, त्यानुसारच आपण लिहिणार आहोत.
means only one circle pass through three co नॉन कोलिनियर पॉइंट. कोणकोणते पॉइंट आपण मानले? ए बी डी. means the C does not lie on the circle. बरोबर आहे. मग where is the C? It is an exterior of the circle or it is an interior of the circle. आता हे दोन assumption झाले. आता आपण पहिल्या assumption नुसार जाऊया. फर्स्ट, the C lie on the exterior of the circle. मग आपण डायग्राम ड्रॉ करूया. जरा व्यवस्थित काढतो, मला समजेल ना व्यवस्थित. आपण जॉईन करू. A B D C आणि हा E. ओके. मग आपण लेट AC intersect the circle at point E. बरोबर आहे. मग ड्रॉ ED. बरोबर आहे. मग आता ED ड्रॉ केल्यानंतर फीट बघा. आता हे दोन अँगल्स आहेत ABD and AAD which inscribed in the same arc. But if the two angles are inscribed in the same arcs, तेव्हा ते काय असतात? Both are the congruents. Therefore, angle ABD congruent angle AAD inscribed in same arc. बरोबर. आपलं गिवन काय आहे? अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल ACD गिवन आहे. मग हे जर हा ABD दोघांशी कॉन्ग्रुएंट असेल, दोघे एकमेकांशी कशी येतील? कॉन्ग्रुएंट येतील. म्हणजे अँगल AAED कॉन्ग्रुएंट अँगल ACD म्हणजे हे दोन्ही अँगल कसे येतील? कॉन्ग्रुएंट येतील. पण नीट ऑब्झर्व केलं तर अँगल AED हा एक्सटिरियर अँगल आहे. ऑफ ट्रायंगल DCE. मग एक्सटेरियर अँगलच्या थेरमनुसार तो एक्सटेरियर अँगल विच इज ग्रेटर दॅन द रिमोट इंटेरियर अँगल्स मीन्स अँगल AED which is greater than angle ACD. But this statement is an contradict. बरोबर. म्हणजे our assumption is wrong. Mean this C does not lie on the exterior. हे assumption आपलं wrong येत आहे. हे जर इथं म्हणतात की दोन्ही इक्वल आहे, पण प्रत्यक्षात एक्सटेरियर अँगल कसा असतो? मोठा असतो.
रिमोट इंटेरियर आहे. त्यामुळे आपलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे, रॉंग आहे. मग आता आपण म्हणूया ठीक आहे, हे जर रॉंग आहे तर सी इज अ लाय ऑन द इंटेरियर ऑफ द सर्कल. बरोबर आहे. आता आपण एक्सटेरियर म्हटलं होतं, आपण म्हणूया आता इंटेरियर आहे. आता डायग्राम आपली पुन्हा बदलेल. नेहमीप्रमाणे सर्कल आहे, ही आपली एडी लाईन आहे. बरोबर आहे. मग हा एबी एबीबी बरोबर आहे. आणि हा आपला ACB हा अँगल आहे. मग हा सी आपण काय केला, वाढवलं. बरोबर आहे. आणि वाढवल्यानंतर आपण हा काय केला, डी ला काय केला, जॉईन केला. आणि विच इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट ई म्हटलं आपण मगाप्रमाणे. बरोबर आहे. मीन द AC एक्सटेंडेड देन विच इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट ई अँड DE आपण काय केलेलं आहे, जॉईन केलेलं आहे. बरोबर आहे. मग DE जर जॉईन केला तर आपण बघितलेलं आहे की अँगल ABD आणि अँगल AED विच इन्स्क्राईब इन द सेम आर्क. मग जर हे इन्स्क्राईब इन द सेम आर्क असेल तर अँगल ABD हा कॉन्ग्रंट असणार आहे अँगल AED शी इन्स्क्राईब इन सेम आर्क. बरोबर आहे. पण आपण गिवन मध्ये काय म्हटलेलं आहे, अँगल ABD कॉन्ग्रंट अँगल ACD. बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट पहिलं हे दोन काय येतील, अँगल AED कॉन्ग्रंट अँगल ACD. हे दोन्ही फर्स्ट अँड सेकंड वरून आपण म्हणू शकतो. पण आता नीट जर तुम्ही ऑब्झर्व केले तर हा जो अँगल आहे हा एक्सटेरियर अँगल आहे. ह्या अँगलचा, ट्रायंगलचा, मीन्स अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल CED. मग याचा अर्थ काय आहे, ACD ग्रेटर दॅन अँगल AED. म्हणजे हे स्टेटमेंट देखील आपलं कसं आलं, कॉन्ट्राडिक्ट आलं. म्हणजे जर ते इंटेरियर असेल तरी कॉन्ट्राडिक्ट असेल, एक्सटेरियर असेल याचा अर्थ कॉन्ट्राडिक्ट असेल. तर पॉईंट C जो आहे विच इज अ लाईन ऑन द सर्कल. बरोबर आहे. मीन्स द पॉईंट ABCD आर द कॉन्साइक्लिक. समजलं तुम्हाला आपण कसं प्रूव्ह केलं ते. थँक्यू. ओंकार.